नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सगळी काही तयारी करून स्वर यादनाच्या फायनल राऊंडमध्ये ज्या वेळेस आता तारा वजे ही गाणे गाण्यासाठी येते, त्याच वेळेस आता भैरवीने कडेकोट बंदोबस्तात सावलीसाठी ठेवलेल्या झेडपी सिक्युरिटीला जगन्नाथ कसा तोडतो, चाणक्य नीतीची तिसरी चाल खेळून आणि आता खरा पंडित बनून भैरवीची आता कडेकोट सिक्युरिटी तोडून सावलीचा आवाज सारंग समोर आणि अख्ख्या जगासमोर आता जगन्नाथ कसा आणतो, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. सारंगने आता मेंदळ्यांच्या लाईटचे कॉन्ट्रॅक्ट आता भैरवीला महागात पडून जगन्नाथ असे आता कोणते काम करतो आणि आता शेवटच्या गाण्याचे कडवे येताच आता खरा पंडित बनून जगन्नाथ आता सावलीचा आवाज कसा सगळ्यांना ऐकवतो आणि सारंग सावलीला स्टेजवर घेऊन येत आता सावलीचा तो आवाज सगळ्या जगासमोर जगन्नाथ कसा आणतो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता स्वर यज्ञाची आता खरी सुरुवात झालेली असते आणि प्रत्येक गायक आता त्याचा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी स्वर यज्ञामध्ये आलेला असतो. मीडियावाले तिथे आलेले असतात, तर आता सोहम, बबलू सारंगला घेऊनसुद्धा तिथे आलेले असतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस आता तिथे जगन्नाथला बघताच सारंगला मोठा धक्का बसलेला असतो आणि सारंग सोहमला म्हणतो की सोहम, हा जगन्नाथ इथे काय करतोय. तर आता सोहम म्हणतो की जगन्नाथ या स्पर्धेचे जज आहेत, पण जगन्नाथ हे चांगले माणूस आहे. तेव्हा सारंग, तू काही काळजी करू नको, जे काही पंच आहेत ना ते अगदी बरोबर न्याय करतील, कारण मी जगन्नाथला ओळखतोय. तेव्हा आता सारंग म्हणतो की सोहम, तू माणसांना कधीपासून ओळखायला लागला आहे. पण सोहम आता सारंगला गप्प करतो. इकडे आता मॅनेजर म्हणजे सगळे व्यवस्थापक आता भैरवीकडे येतात आणि म्हणतात की मॅडम, आता सगळी काही व्यवस्था आपल्याप्रमाणे झाली आहे आणि मेंदळ्यांनी या स्वर यज्ञामध्ये आता मोठे कॉन्ट्रीब्युशन करून लाईट सिस्टीम त्यांची आहे. आणि त्याच वेळेस आता इकडे मोठा धमाका उडालेला असतो आणि मेंदळ्यांचे ते कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे सगळ्या लाईटची सिस्टीम आता मेंदळ्यांनी केलेली असते आणि त्या स्वर यज्ञामध्ये त्याच वेळेस त्याचा जगन्नाथने फायदा उचललेला असतो. आणि बरोबर त्या रूममध्ये आता जगन्नाथचे माणसे आता सावलीच्या रूममध्ये गाणी गाणार असती. त्या ठिकाणी आता एक्स्ट्रा सगळी काही ॲक्टिव्हिटी जगन्नाथने करून ठेवलेली असते. CCTV कॅमेरा लाईटसोबत तिथे कनेक्ट केलेला असतो आणि त्याचबरोबर आता म्युझिक सिस्टीम सावली त्या रूममध्ये गाणार असते ना, ती सिस्टीमसुद्धा आता सेपरेट जगन्नाथने करून ठेवलेली असते. इकडे आता भैरवी ही सगळ्या मीडियावाल्यांसमोर अगोदरच तिने डिक्लेअर केलेलं असतं की कॉम्पिटिशन ही महाराष्ट्रातली असो किंवा अख्ख्या जगातली, जिंकणार ती फक्त तारा वजेच. आणि आता मीडियावाल्यांनासुद्धा खूप उत्सुकता लागलेली असते आणि जजेस बनून आता सगळेजण तिथे येताच आता जगन्नाथचे सुद्धा स्वागत झालेले असते. आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने भैरवी जगन्नाथ समोर येते आणि म्हणते, जगन्नाथ आलास का तू. नेहमीप्रमाणे तू जरी इथे आला तरीसुद्धा तू जे काही मला माहिती आहे काहीतरी डाव खेळणारच आहे, पण तुझा हा डाव मी कदापि यशस्वी होऊ देणार नाही. जगन्नाथ म्हणतो की मी काहीच करणार नाही, जे होईल ते सगळे आपोआप होईल, तू काही काळजी करू नको भैरवी वजे. आणि ताबडतोब जज बनवून जगन्नाथ आता त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि आता स्वर यज्ञाला सुरुवात झालेली असते. इकडे आता आपल्या मेंदळ्यांच्या घरी आपल्या नवऱ्याला नोकर बनवल्यामुळे जयंतीला खूप राग आलेला असतो. इकडे मात्र अस्मी आता सावलीच्या पाळडीवरती टपूनच असते, कारण भैरवी सावलीच्या हातापाया पडून एवढं का सावलीला क्रेडिट दिलं, यामुळे काहीतरी नक्कीच गोंधळ आहे हे अस्मीच्या लक्षात आलेलं असतं. आणि इकडे आता जयंतीसुद्धा आता त्या स्वर यज्ञामध्ये आलेली असते आणि काहीही करून आता जयंतीचा सावलीवर राग असल्यामुळे ताबडतोब आता इकडे आता खऱ्या अर्थाने स्वर यज्ञाला सुरुवात होते.
पिंकू म्हात्रे सुद्धा तिथे गाण्यासाठी तारासोबत आलेला असतो आणि इकडे आता सावली ही रूममध्ये येता क्षणी इकडे आता मात्र मोठा गोंधळ उडतो. तर सावली गाणं का म्हणत नाही यामुळे सगळ्यांना अचंबा वाटलेला असतो. त्याच वेळेस इकडे आता अस्मी ही ताराला बघते आणि म्हणते की तारा गाणे का गात नाही आहे. तर जयंती म्हणते की सावलीशिवाय तारा मॅडम गाणे गाऊच शकत नाही आणि सावली जोपर्यंत हाव म्हणत नाही तोपर्यंत तारा वझेचे गाणे आणि आवाज समोर येणारच नाही. अस्मी म्हणते तुला काय म्हणायचंय. तर जयंती म्हणते सांगते ना मला काय म्हणायचं ते. आणि जयंती आता अस्मीला सांगू लागते की सावली आहे ना सावली, ज्या वेळेस सावली तिकडे सगळी काही अरेंजमेंट करील ना त्याच वेळेस इकडे तारा मॅडम गाणे गातील. आणि इकडे आता तेवढ्यात सावलीने तिचे गाणे म्हणण्यासाठी सुरुवात केलेली असते आणि आता पिंकू म्हात्रेने पहिले कडवे म्हणता सावली गाणे सुरू करते आणि आता दबंग आवाजात मोठ्या स्वराच्या त्या चालीमध्ये आता सावली ही गाणं गात असते. सावलीचा तो आवाज ऐकून सगळे श्रोते आता मंत्रमुग्ध होत असतात. सगळीकडे सावलीचा आवाज जगासमोर येत असतो. भैरवी खुश होत असते. सारंग सोहम सगळेजण आता मंत्रमुग्ध होत असतात. अचानक आता भैरवीची मात्र इकडे तिकडे करडी नजर असते. हा जगन्नाथ काही घोळ घालतो का, काही गडबड करतो का असा विचार आता भैरवी करत असतानाच इकडे मात्र आता जवळजवळ गाणे हे पूर्ण होत आलेले असते आणि त्या क्षणी मात्र जगन्नाथच्या माणसांनी सावलीच्या रूममध्ये लाईट घालवलेली असते आणि जेव्हा आता सावलीच्या रूममध्ये लाईट जाते त्याच वेळेस आता सावली ज्या कागदावरील गाणे वाचून गाणे म्हणत असते सावलीला मात्र आता तिथे काहीच दिसत नसल्यामुळे सावलीने तिचे गाणे बंद केलेले असते. तर इकडे ताराला आता कसं गायचं ते काही कळत नसतं. अचानक थोडासा डिस्टर्बन्स आलेला असतो. सगळे माणसे सगळे श्रोते आता कुजबूज सुरू करतात आणि आता तारा वजेला झालं काय, गाणे एकाएकी का बंद पडले असे सगळ्यांना वाटू लागत्या क्षणी इकडे आता ताबडतोब आता जगन्नाथ हा लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की आता करा रे चालू गाणे, वाढवा आवाज. आणि त्या क्षणी इकडच्या साऊंडचा आवाज बंद करून जगन्नाथच्या माणसाने सावलीच्या रूममधील साऊंडचा आवाज वाढवलेला असतो आणि सावली आता गायला सुरुवात करते. त्याचबरोबर आता सगळा आवाज पाठीमागून येत असतो आणि ताराचे फितळ उघडे पडलेले असते आणि आता ताराच्या आवाजात ही दुसरंच कोणीतरी गात आहे. तारा स्टेजवर स्तब्ध उभी आहे. हे सगळे चित्र सगळ्यांच्या समोर आलेले असतात. सगळेजण आता कुतूहलाने त्या आवाजाच्या दिशेने तिकडे जाऊ लागतात आणि खरं काय हे सत्य शोधण्यासाठी जेव्हा सारंग आता समोर बघतो तर सावली आता तिच्या आवाजात ते गाणे म्हणत असते. बाहेर सावलीला काय चाललंय ना हे मात्र माहितीच नसतं आणि अखेर सारंग समोर सावलीचा खरा चेहरा आलेला असतो. चोरून गाणे म्हणणाऱ्या सावलीसमोर सारंग अखेर आलेलाच असतो आणि सावली आता ते गाणं पूर्ण करते. तर पाठीमागून सगळे जजेस आणि सगळे माणसे सावलीला बघतात आणि अखेर जगन्नाथने दोनच मोठ्या गोष्टी करून आता मेंदळ्यांच्या लाईट सिस्टीमचा वापर करून सावलीचा आवाज अख्ख्या जगासमोर आणून सारंगला सावली काय ते दाखवून दिलेलं असतं आणि तेव्हा आता सारंगला हे सत्य कळतं. त्या क्षणी आनंदाने उड्या मारत सावलीला उचलून घेत सारंग आता कसा स्टेजवर घेऊन येतो आणि पुन्हा आता सावलीला तिच्या आवाजात सारंग कसा गाणे गायला लावतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.